इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। चांगले रस्ते, चांगली 24 तास वीज आणि न्याय मिळण्यासाठी आपल्याला ओमी कलानींना मोठ्या संख्येने मतदान करून निवडून द्यायचं। आणखीन एक मला एक ओमी भाई कडून प्रॉमिस पाहिजे। ओमी भाई, यहाँ सब आपकी बहनें बैठी है, उनकी तरफ से मैं एक मांग करती हूँ कि आपको मुझे वायदा करना पड़ेगा कि जब आप एमएलए बनेंगे अपने निर्वाचन क्षेत्र में बदलापुर में जो घटना हुई वो जब तक आप एमएलए हैं कभी नहीं होगी, ये वायदा हमको आपको देना पड़ेगा। या ओमी भाई जेव्हा निवडून येतील तेव्हा बलात्कार तर सोडा, एकाही मुलीची छेड काढायची पण हिम्मत कुणाची उल्हासनगर मध्ये होता कामा नये, हे आमची बहीण म्हणून माझी ओमी कलानींकडून अपेक्षा आहे। मी नुसती मत मागायला नाही आले, मला प्रॉमिस पाहिजे माझ्या भावाकडून कि आपको मुझे प्रॉमिस करना पड़ेगा कि 24 घंटा हमारी बहनें काम के लिए, क्लास के लिए कहीं भी जाए, और हमारी लड़कियां क्यों, हमारे बेटे भी है, उनकी सुरक्षितता की भी जिम्मेदारी ओमी भाई आपको लेनी पड़ेगी। इस उल्लासनगर में 24 घंटा कोई भी कमी रहे उसको लगेगा कि मैं उल्लासनगर में हूं, मैं सुरक्षित हूं। हर माँ को लगना चाहिए, अरे मेरा बेटा बाहर ही गया है, कोई बात नहीं, वापस आ जाएगा, कोई दिक्कत नहीं, मेरा ओमी भाई है ना। असं वातावरण आपल्याला आपल्या उल्हासनगर मध्ये करायचंय। जेव्हा बदलापूरची घटना झाली, प्रचंड अस्वस्थ करणारी घटना, अहो हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या वर कोणीही तिरक्या नजरेने बघितलं तर त्याचा काय कार्यक्रम करायचा आहे हे महाविकास आघाडी व्यवस्थितपणे करेल, तुम्ही काळजी करू नका। तुमच्या प्रत्येकीची जबाबदारी सुरक्षिततेची आम्ही घेऊ। आणखीन एक गोष्ट ओमी भाई तुमच्यासाठी करणार आहेत, त्यांना विचारलं पण नाही तरी शब्द देते तुम्हाला। तुम्हाला लाडकी बहीण म्हणून काहीतरी 1500 रुपये देताना ओमी भाईंनी ठरवलंय तुम्ही नुसती लाडकी बहीण नाही, तुम्ही महालक्ष्मी आहात। इथे बसलेली प्रत्येक महिला ही महालक्ष्मी आहे, तिच्या ताकद आहे, ती लढेल पण मनानी प्रेमी करेल आणि तिच्या पायातून लक्ष्मीच येईल। त्या लक्ष्मीला दर महिन्याला 1 नाही 2 नाही 3000 रुपये तिच्या अकाउंटला येतील, 3000। आणि नुसते पैसे देऊन संपणार नाही। ओमी भाईंची आणि माझी चर्चा झाली, सिर्फ पैसे से हर सुख और दुख नहीं लेके जा सकते। ओमी भाईंनी निर्णय घेतलाय की ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक महिलेला कधी लागू नये पण कधीही अडचण आली तर तिला औषध मोफत द्यायचा कार्यक्रम हा ओमी बाईंनी घेतलेला। लागू नये बाई, औषध लागू नये असं माझं म्हणणं आहे। तुम्ही सुख समृद्धी सुखी राहो, पण कधी वेळ पडली तर हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी 24 तास उभा राहील। औषधाला, गोळीला, हॉस्पिटलला काही मदत लागली तर तो ताकदीने तुमच्या बरोबर उभा राहील। आणि या संपूर्ण भागात सुरक्षितता, 3000 रुपये औषध, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओमीबाई करणार आहेत म्हणजे तुमच्या हाताला काम देण्याचं जबाबदारी इथे घेणार आहे। आज सगळ्यांची मुलं शिकतात, हाताला नोकरी नाही। का नोकरी नाही? कारण का आता आहे त्या सरकारने सगळ्या दुसऱ्या राज्यात दिल्या। दुसऱ्या राज्यात दिलं याचं मला दुःख नाही। मेरा भी भला हो, आपके बच्चे का भी भला हो। मी असं का म्हणेन की माझ्याच मुलांचं चांगलं हो आणि तुमच्या ना हो। जरी दुसऱ्या राज्यात गेले असतील तर मला दुःख नाही, पण जर माझं मूल म्हणजे महाराष्ट्र मेरिट मध्ये पास होऊन आमच्या ताटातला घास आज नंतर दिल्लीची अदृश्य शक्ती महाराष्ट्राकडून काढू मी देणार नाही म्हणजे नाही। जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्रातच राहणार, हा शब्द मी तुम्हाला ओमीबाई आणि मी तुम्हाला आज देते। किती नोकऱ्या गेल्या दुसऱ्या राज्यात? पुणे जिल्ह्यामध्ये फॉक्सकॉन नावाची कंपनी आली,
2 लाख नोकऱ्या, 2 लाख नोकऱ्या ज्या मराठी माणसांना, मराठी माणूस म्हणजे कोण? जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. तर मराठी माणसाला ज्या नोकऱ्या मिळाल्या होत्या त्या सगळ्या नोकऱ्या महाराष्ट्रातच राहणार आणि आपल्या सगळ्या मुला आणि मुलींना त्या नोकऱ्या मिळणार. ही जबाबदारी मी आणि ओमीबाई आजपासून घेतो. तुम्हाला शब्द देते, हाताला काम मिळणार. आणि इथे बचत गटाच्या महिला आहेत का? बचत गटाच्या महिलांना मी तुम्हाला शब्द देते की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये आपलं सरकार आल्यानंतर सरकारी जागेमध्ये तुम्हाला एक दुकान आम्ही काढून देऊ. तुमच्या हक्काचं ते दुकान असेल. तुम्ही दिवस वाटून घ्या, कसं करायचं आहे तुमचं तुम्ही ठरवा. पण सोमवारी 1 गट, मंगळवारी 2रा गट, बुधवारी 3रा गट, तुमचे वार ठरवा. त्या वॉर्डमध्ये 50-100 गटांसाठी एक दुकान असेल. दुकानाची जागा सरकारची असेल, वीज सरकारची, पंखा पाणी सरकारचं, बाकीचं आपल्याला करायला गेला. हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तालुक्याला आणि वॉर्डात छोटंसं दुकान, 4 आपले टेबल टाकायचे. आपला जर सामान चांगलं असतील तर लोक घ्यायला येतीलच ना. त्यामुळे तुमच्या हाताला नुसते घरात पैसे महालक्ष्मीला आम्ही देणार नाही, पण महालक्ष्मीचा मान सन्मान करून तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिला मार्केटिंगला पूर्ण ताकदीने आम्ही मदत करू. हा शब्द मी तुम्हाला आज द्यायला. त्यामुळे ही सगळी जी मतदान, ओमी भाईला मत म्हणजे विकासाला मत, ओमी भाईला मत म्हणजे महालक्ष्मी योजनेला मत, ओमी भाईला मत म्हणजे उल्हासनगर मधला रस्ता चांगला करण्यासाठी मत, ओमी भाईला मत म्हणजे तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मत. त्यामुळे हे जे मतं मागतायत ते कुणाला दुखवून भाषणबाजी करून करणार नाहीये. आणि एक सांगते, ओमी भाई हा भाभींचा मुलगा आहे. त्यांच्या आई वडिलांनी प्रचंड मेहनत करून या सगळ्या कुटुंबाला एक ठेवलेलं आहे. त्यांच्या कुटुंबावर काय काय घात झालेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खूप सहन केलंय या कुटुंबाने. त्याच्यामुळे ही खूप मोठी ताकद ही आपण त्यांच्या मागे ही उभी केली पाहिजे. आणि हेच सांगण्यासाठी मी खरं तर आलेले. आज बरेच विषय आहेत. हे संविधान माहितीये का सगळ्यांना? हे संविधान जर हातात घेतलं तर देवेंद्र फडणवीस म्हणतात तुम्ही गुन्हेगार आहात. मी म्हणत नाहीये, देवेंद्र फडणवीस म्हणतात की जर लाल संविधान पकडलं, हातामध्ये धरलं म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहात. आता तुम्ही मला सांगा, हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार? तुम्ही सांगा. कुणाच्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. त्याच्यामुळे मी ठरवलंय, देवेंद्र फडणवीस जी, मी आवाहन करते तुम्हाला की हो, मी हे लाल रंगाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात धरणार आणि भाषण करणार. हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे. तुम्ही मला अटक करू, हिम्मत करून दाखवा. पण जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे आणि ओमी भाईच्या हात श्वासात श्वास आहे, आम्ही या संविधानासाठी लढत राहणार म्हणजे राहणार म्हणजे राहणार. ओमी भाई एक बार खड़े होके सबको दिखाओ, ये दिखाओ तुम्हारी ताकद. ही ताकद भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या ओमी भाईची आहे. त्यामुळे मी शब्द तुम्हाला देते की जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, तुमच्या सगळ्या सुखदुःखात आम्ही ताकदीने राहू. एकच गोष्टी भावासाठी मागते की 20 तारखेला तुमचं पवित्र मत मी 2 नंबरचं बटन दाबून मोठ्या संख्येने ओमी भाईंना ताकदीने मतदान करून तुमची सेवा करण्यासाठी आपण संधी द्या. एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, जय संविधान.